नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बऱ्याच दिवसांपासून करन्सी नोट प्रेस जे आहे त्याच्याबद्दल सिलेबस नेमका काय आहे त्याबद्दल विचारणं होते. मित्रांनो, वेगवेगळ्या 32+ पोस्ट आहे आणि या सगळ्यांचा सिलेबस डिकोड करणं थोडंसं अवघड होतं आणि म्हणून वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये जिथे आपण पॉसिबल आहे ज्या ज्या गोष्टी आपण डिकोड करू शकतो त्या या फॉर्मॅटमध्ये मी प्रयत्न केलाय. या फॉर्मॅटमध्ये सिलेबस एक्झॅक्टली काय आहे आणि सिलेबसचे पॉसिबल कंटेंट काय काय बनू शकतात याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. विद्यार्थ्यांनो, ज्यांनी आतापर्यंत करन्सी नोट प्रेस याचे रिक्रुटमेंट बद्दल बाकी काही गोष्टी बघितल्या नसतील त्यांनी अजून ते दोन व्हिडिओ आपले महासरळ एज्युकेशन या चॅनलवरती ऑलरेडी आहेत. एकदा ते बघून घ्या. त्यासोबतच मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 19 मे पर्यंत फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे. ज्या ज्या लोकांनी अजून फॉर्म भरले नसतील त्या लोकांनी फॉर्म पण भरून टाका. फॉर्म कसा भरावा याचा व्हिडिओ सुद्धा दिला होता, पण काही कारणामुळे तो रिमूव्ह केला गेला. यूट्यूबच्या पॉलिसीमध्ये तो बसला नाही. पण हरकत नाही, तुम्हाला जर काही अडचणी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कळवू शकता. त्याबद्दल सुद्धा तुम्हाला गायडन्स मिळून जाईल. तर आता मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, आजच्या सेशनमध्ये आपण CNP म्हणजेच करन्सी नोट प्रेस नाशिक याच्यामध्ये जे काही एक्झाम पॅटर्न आहे त्याचे सिलेबस नेमका काय काय आहे त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. थोडक्यात जर मी म्हटलं समजा तर असे 4 ट्रॅक या ठिकाणी बनवलेत. पहिला ट्रॅक आहे बघा, ज्याच्यामध्ये सुपरवायझर्स किंवा वेलफेअर ऑफिसर लेवलच्या ज्या जागा आहेत त्यांचा जो सिलेबस आहे त्याबद्दल मी सांगतो. 200 क्वेश्चन्स असतात 200 मार्कांसाठी आणि 120 मिनिटांचा वेळ साधारण मिळतो. त्यानंतर सुपरवायझर्स आहेत किंवा ऑफिसर लेवलच्याच कॅडरमधले सुपरवायझर लोक 200 क्वेश्चन्स 200 मार्क्ससाठी 120 मिनिटांसाठी. असिस्टंट्स किंवा सेक्रेटरियल किंवा ज्युनियर ऑफिस असिस्टंट याच्यामध्ये साधारण 160 क्वेश्चन्स 160 मार्कांसाठी आणि 120 मिनिटांचा वेळ आहे. तसंच फोर्थ आहे ज्युनियर टेक्निशियन्स. याच्यामध्ये प्रिंटिंग असेल किंवा वर्कशॉप असेल याच्याशी रिलेटेड अजून भरपूर काही गोष्टी आहेत. इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल त्याच्याशी रिलेटेड सगळे आहेत. यांचा सेम फॉर्मॅट आहे 120 क्वेश्चन्सचा आणि 120 मार्क त्याच्यासाठी कंपल्सरी आहे. आणि टायमिंग जे आहे ते सेक्शनल टायमिंग याच्यामध्ये व्हॅरी करतात प्रत्येक पोस्ट वाईज. इकडे इकडे मात्र जर मी म्हटलं समजा साधारण हे आहेत सेम पद्धतीचे फॉर्मॅट या ठिकाणी आपल्याला दोघांमध्ये बघायला भेटतं. आणि इकडे 160 मार्क आणि 4 मध्ये 120 मार्क. मग याच्यामधला एनी ग्रॅज्युएट जो आहे तो याला अप्लाय करू शकतो, ज्याच्यामध्ये ज्युनियर ऑफिस असिस्टंट ज्याला म्हणतो JOA या पोस्टसाठी अप्लाय करता येऊ शकतं एनी ग्रॅज्युएटला. त्यानंतर सुपरवायझर किंवा वेलफेअर यांच्यासाठी काही स्पेसिफिक त्यांचे पद आहेत, त्यासाठी स्पेसिफिक एज्युकेशन लागतं. ते डिटेलमध्ये ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे. आता येऊ आपण पुढे. सगळ्यात पहिल्यांदा जर मी म्हटलं समजा पहिला जो चार्ट आहे त्याच्यामध्ये एक्झाम पॅटर्न कुणाचा, वेलफेअर ऑफिसर, सुपरवायझर, टेक कंट्रोल किंवा सुपरवायझर TO प्रिंटिंगचे यांचं जे आहे ते प्रोफेशनल नॉलेज आहे मित्रांनो. 40 क्वेश्चनसाठी 40 मार्क आहे, 25 मिनिटांसाठी आहे. वेळ 25 मिनिटांचा आहे. प्रोफेशनल नॉलेज म्हणजे काय, आता वेलफेअर ऑफिसर जो असणार आहे, वेलफेअर ऑफिसर जो असेल त्याला जसं की MSW वगैरे झालेलं आहे, अशा केसमध्ये MSW रिलेटेड, सोशल वर्क रिलेटेड किंवा हाऊसकीपिंग वगैरे असेल त्याच्याशी रिलेटेड, टेक कंट्रोल टेक्निकल जे काही कंट्रोल करण्याशी रिलेटेड असेल, सुपरवायझर असेल प्रिंटिंगशी रिलेटेड तर त्या प्रिंटिंग बद्दल असे 40 क्वेश्चन विचारले जातील. जे तुमचं स्पेशलायझेशन असेल त्या स्पेशलायझेशनला रिलेटेड प्रोफेशनल नॉलेज हे तुम्हाला विचारलं जाईल. ठीक आहे. दुसरं कॉमन सब्जेक्ट सिलेबस जे आहे ते या पद्धतीचे 40 40 40 40 160 मार्कांसाठी 160 क्वेश्चन्स याच्यामध्ये असतील. त्यामध्ये साधारण आणि हे उरलेले 40 क्वेश्चन 40 मार्क्स हे आपल्याला साधारण प्रोफेशनल नॉलेजचे असतील. यामध्ये जनरल अवेअरनेस मध्ये नेमकं काय काय येतं डिटेल पुढे अजून सांगतोय. इंग्लिश लँग्वेज आहे याचं पण डिटेल सांगेल. लॉजिकल रिझनिंग 40 मार्क, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड याचे पण 40 मार्क. असे 200 क्वेश्चन 200 मार्कांसाठी आपल्याला साधारण विचारले जातील. यानंतर एक्झाम पॅटर्न सुपरवायझर ऑफिशियल लँग्वेजशी रिलेटेड, ओव्हरऑल इथे हिंदी लँग्वेजशी रिलेटेड, राष्ट्रभाषा ज्याला म्हणतो आपण त्याच्याशी रिलेटेड. हा, अजून एक प्रश्न सगळ्यांनी विचारला होता की नेमका पेपरचा पॅटर्न म्हणजे पेपर कोणत्या भाषेमध्ये असणार आहे. पेपर बायलिंग्वियल असतील, 2 भाषेमध्ये होतील, इंग्लिश आणि तशा तर मेन्शन केलेलं त्यांनी 17 लँग्वेजेस आहेत, पण मोस्टली मी म्हणेल की इंग्लिश आणि हिंदी तर कंपल्सरी असेल. ठीक आहे, तर यामुळं 2 भाषेमध्ये पेपर भेटेल, त्यामुळे टेन्शन नाही आहे. पुढे एक्झाम पॅटर्न सुपरवायझरचा काय असेल ऑफिशियल लँग्वेजसाठी, हिंदी. ट्रान्सलेशन स्किल लागतील आणि कॉम्प्रिहेन्शन म्हणजे पॅसेजशी रिलेटेड आणि ट्रान्सलेशन करण्यासाठीच्या स्किल्स. जनरल अवेअरनेस, जनरल हिंदी, जनरल इंग्लिश आणि जनरल नॉलेज.
म्हणजे इथे तुम्हाला कम्प्युटर नॉलेज प्लस करंट अफेअर्सशी रिलेटेड पण आहे. सेम असंच इकडे पण आहे, म्हणजे साधारण 200 क्वेश्चन्स असणार 200 मार्कांसाठी. सेम या फॉर्मॅटमध्ये इकडे पण आहे. तसे इकडे विचारले गेले सेम तसेच कम्प्युटर रिलेटेड, आणि काही डिफरन्स जो आहे तो जनरल नॉलेजशी रिलेटेड असे क्वेश्चन्स सुपरवायझरसाठी असतील. तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा जो येतो तो म्हणजे ज्युनियर असिस्टंट सेक्रेटरियल आणि ज्युनियर ऑफिस. जनरल अवेअरनेस साठी 40 क्वेश्चन्स, 40 मार्क आणि 30 मिनिटांचा वेळ याच्यामध्ये मित्रांनो असणार आहे. जीएचे काही क्वेश्चन 40 क्वेश्चन, इंग्लिशचे 40 क्वेश्चन, लॉजिकल रिझनिंगचे 40 क्वेश्चन आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे 40 क्वेश्चन. असा साधारण सिलेबस याच्यामध्ये बनतो मित्रांनो. टोटल 160 क्वेश्चन म्हणतात, 160 मार्कांसाठी ते असणार आहे. ठीक आहे. तो ह्या फॉर्मॅटमध्ये मित्रांनो टेस्ट आपल्याला अवेलेबल होतील. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, इंग्लिश पिटारा ऍप डाउनलोड करा. याची प्रोसेस पण मी सांगतो पुढे. इंग्लिश पिटारा नावाचा आपला टेलिग्राम ऍप आहे. टेलिग्रामवरती एक ग्रुप सुद्धा आहे. इंग्लिश पिटारा हे ऍप डाउनलोड करा. ऍप डाउनलोड केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज मध्ये जायचं आहे. वरती तुम्हाला एक पोस्टर दिसेल, त्या पोस्टरवरती क्लिक करून पण तुम्ही जाऊ शकता, किंवा टेस्ट सिरीज मध्ये जा. तिथे गेल्यानंतर तुम्हाला PNPJOA ज्युनियर ऑफिस असिस्टंट असं म्हणून एक टेस्ट सिरीज दिसेल. त्या टेस्ट सिरीज वरती क्लिक करा आणि त्या टेस्ट सिरीजला परचेस करा. तुम्हाला त्याच्यामध्ये सगळे जेवढे पण प्रकारचे क्वेश्चन येतात, कोणत्या कोणत्या टाईपचे आहेत, काय आहे, टेस्ट पूर्ण जे आहेत त्या तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जातील. ठीक आहे. त्यानंतर ज्युनियर टेक्निशियन आहे. याबद्दल सुद्धा माझं बऱ्याच लोकांसोबत बोलणं चालू आहे. प्रिंटिंग कंट्रोल असेल किंवा वर्कशॉप असेल किंवा इलेक्ट्रिकल असेल, वेगवेगळ्या लोकांसोबत चर्चा करणं चालू आहे. जसं याच्याबद्दल काही अपडेट मिळत आहे तुम्हाला मित्रांनो, मी याबद्दल सुद्धा टेस्ट सिरीज अपलोड करेल, ही उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करा. कारण काय आहे, 32 वेगवेगळ्या पोस्ट आहे. प्रत्येक म्हणजे सगळ्याच्या सगळेजण तयार होत नाही हे बनवण्यासाठी, आणि म्हणून एक छोटासा प्रयत्न मी माझ्या साईडने हा करतोय की जेवढे अवेलेबल सोर्सेस आहे, जिथनं जिथनं काही चांगल्या गोष्टी मिळत आहेत, ज्यांच्याकडनं जेन्युअन काही त्या फील्ड रिलेटेड प्रोफेशनल नॉलेज आहे, तर त्यांच्याकडनं ते कलेक्ट करण्याचा प्रयत्न करतोय. जशा हे मिळतील तशा टेस्ट सिरीज झाल्यानंतर त्याचं पण अपडेट तुम्हाला इंग्लिश पिटारावरती भेटून जाईल. ठीक आहे. त्यानंतर हे 4 सब्जेक्ट आहे. 160 क्वेश्चन 160 मार्कांसाठी असतील आणि साधारण 120 मिनिटं याच्यासाठी आपल्याला वेळ मिळणार आहे. इकडे आपण ज्युनियर टेक्निशियनला सेम आहे. जनरल सायन्स आहे, जनरल अवेअरनेस आहे, लॉजिकल रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, आणि इकडे 120 क्वेश्चन्स तुम्हाला आहे. 30 क्वेश्चन आहेत 40च्या ऐवजी. ठीक आहे. टायमिंग अलर्ट. इथे 30 मिनिट्स पर सेक्शन भेटतात आणि वर्कशॉपमध्ये 20 to 25 मिनिट्स, 20 मिनिट्स सायन्ससाठी आणि 25 मिनिट्स अदर्ससाठी. अशा पद्धतीने थोडासा ज्युनियर टेक्निशियन मध्ये फरक आहे. पेपर पॅटर्न मधले फरक. आता येऊ आपण पूर्ण सिलेबसवर. जनरल अवेअरनेस मध्ये काय विचारलं जाईल, ग्लोबल आणि नॅशनल रडार. ग्लोबल ज्या गोष्टी चालतात जनरली आपण जर बघितलं, समजा SSC मध्ये ज्या पद्धतीचं विचारलं जातं, करंट अफेअर्स किंवा UPSC CDS असेल, इकडे ज्या पद्धतीचं विचारलं जातं, जसं की ग्लोबल काही इश्यूज नॅशनल रडारवरती असणारे, जसं की सध्या मी म्हटलं, समजा डॉलरची व्हॅल्यू जी आहे, मीन्स रुपीजची व्हॅल्यू कमी होत चालली, डॉलर वाढत चाललाय. आपल्या तुलनेमध्ये डॉलर खूप जास्त वाढत चालला, का नेमकं कारण याचं काय, या गोष्टी ज्या आहेत तर या सगळ्या याच्याबद्दल विचारलं जाऊ शकतं. नॅशनल इंटरनॅशनल लेवलचं. सोबतच त्या सोबत नॉलेज ऑफ करंट इव्हेंट्स, कंट्रीज, कॅपिटल्स, इंडिया अँड इट्स नेबरिंग कंट्रीज, यांच्याबद्दल सुद्धा आपल्याला विचारलं जाऊ शकतं. सोबत स्टेटक्राफ्ट आणि इकॉनॉमी. इकॉनॉमी बद्दल जनरल पॉलिटिक्स, इंडियन कॉन्स्टिट्यूशन काय आहे, इकॉनॉमी काय आहे, बजेट, 5 इयर प्लॅन काय असतो, इम्पॉर्टंट फायनान्शियल अँड इकॉनॉमिकल न्यूज यांच्याशी रिलेटेड. आणि नंतर येतं स्टॅटिक वाला पार्ट, दॅट इज हेरिटेज अँड डिस्कवरी. हिस्ट्री असेल, जिओग्राफी असेल, कल्चर असेल, स्पोर्ट्स असेल, सायन्स, इन्व्हेन्शन्स, डिस्कवरीज, सायंटिफिक रिसर्च, ह्या सगळ्यांशी रिलेटेड काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला याच्यामध्ये विचारल्या जातील. नंतर येतो इंग्लिश लँग्वेज मधला सिलेबस नेमका काय. बघा, बेसिक जर मी म्हटलं, समजा सिलेबस मधले कंटेंट जे आहे, मी बरंचसं सर्च केल्यानंतर सापडलं, बँकिंग रिलेटेड म्हणजे IBPS जी एक्झाम घेतं त्या पद्धतीचा सिलेबस यामध्ये आहे. आणि म्हणून मित्रांनो, त्या सिलेबसची प्रॅक्टिस साधारण बँकिंगचा जसा सिलेबस असतो तशाच पद्धतीचा सिलेबस आपल्याला बघायला भेटतील. इंग्लिश लँग्वेजचा साधारण व्होकॅब आहे, इडियम, फ्रेजेस, वर्ड फॉर्मेशन, अँटोनिम, सिनोनिम. त्यानंतर मी म्हटलं ग्रामरशी रिलेटेड काही पार्ट आहे, आणि तिसरा म्हणजे रीडिंग कॉम्प्रिहेन्शन.
त्याच्यामध्ये पॅराजंबल असेल, क्लोज टेस्ट असेल, एरर डिटेक्शन असेल, त्या टाईपचे क्वेश्चन जे बँकिंगमध्ये विचारले जातात तसे विचारले जातील. पहिला थीम डिटेक्शन आहे, कन्क्लुजन आहे, सेंटेन्स कंप्लीशन, पॅरा कंप्लीशन, पॅसेज कंप्लीशन, फिल इन द ब्लँक्स, कॉम्प्रिहेन्शन आणि अनसीन पॅसेजेस. एवढा सिलेबस आपल्याला याच्यामध्ये. हा, लॉजिकल रिझनिंग मध्ये काय असणार आहे? सिक्वेन्स किंवा पझल, पझल टेस्ट, अल्फा न्यूमेरिक सिक्वेन्स, सिरीज कंप्लीशन, मिसिंग कॅरेक्टर, नंबर रँकिंग आणि टाइम सिक्वेन्स किंवा लॉजिकल सिक्वेन्स ऑफ वर्ड्स. थीम डिटेक्शन असेल, स्टेटमेंट आर्ग्युमेंट असेल किंवा स्टेटमेंट कन्क्लुजन असेल, डिरायव्हिंग कन्क्लुजन्स फ्रॉम पॅसेज, लॉजिकल डेटा सफिशियन्सी असेल किंवा अनालॉजी असेल किंवा क्लासिफिकेशन. एवढे टॉपिक अनालिटिकल रिझनिंगशी रिलेटेड या ठिकाणी येतात. अप्लाइड रिझनिंग जसं की आपण म्हणतो कोडिंग डिकोडिंग असेल, क्लॉक असेल, कॅलेंडर्स असेल, इलिजिबिलिटी टेस्ट आहे, मॅथमॅटिकल ऑपरेशन, अरिथमॅटिकल रिझनिंग, त्यानंतर वेन डायग्राम आहे, अल्फाबेट टेस्ट आहे, डायरेक्शन आणि सेन्स आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अप्लाइड रिझनिंग मध्ये बघायला भेटतील. तो ओव्हरऑल मी म्हटलं तर पझल आहे बऱ्यापैकी पार्ट, अनालिटिकल रिझनिंग आणि अप्लाइड रिझनिंग. म्हणजे ओव्हरऑल व्हिज्युअल रिझनिंग, व्हर्बल रिझनिंग दोन्ही पण पार्ट याच्यामध्ये येतील. हा एक महत्वाचा पार्ट क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडच्या बाबतीत. मग क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड बद्दल काय काय येईल सर? मग वेटेज नुसार मी म्हटलं तर DI, पाय चार्ट्स असतील, बार ग्राफ्स असतील किंवा लाईन ग्राफ्स असतील हे येतील. त्यानंतर अप्लाइड सिनारिओज, टाइम अँड वर्क, टाइम अँड डिस्टन्स, प्रॉब्लेम्स ऑन एजेस, ट्रेन्स, त्यानंतर स्ट्रीम, बोट अँड स्ट्रीम, पाईप अँड सिस्टम्स, मिक्सचर ॲलिगेशन आणि पार्टनरशिपशी रिलेटेड. कोर अरिथमॅटिकशी रिलेटेड प्रॉफिट अँड लॉस, ॲव्हरेज, रेशो प्रपोर्शन, पर्सेंटेज, डेसिमल, सिम्पल कंपाऊंड इंटरेस्ट, SCF, LCM, नंबर सिस्टम आणि सिम्प्लिफिकेशन एवढे टॉपिक येतील. ॲडव्हान्स मॅथमध्ये मेन्शुरेशन, व्हॉल्यूम अँड सरफेस एरिया, हाईट्स अँड डिस्टन्स, लॉगॅरिथम्स, प्रोबॅबिलिटी, परम्युटेशन, कॉम्बिनेशन, रूट्स अँड बॉक्स एवढ्या गोष्टी साधारण आपल्याला याच्यामध्ये विचारल्या जातील. ओके का? क्वांटच्या बाबतीत जर मी म्हटलं समजा तर एवढ्या गोष्टी आहेत. मग आता येतो सर जनरल सायन्स. सायन्स जनरली जर मी म्हटलं समजा SOS साठी आतापर्यंत सांगितलं तेवढाच सिलेबस. पण ज्युनियर टेक्निशियन आहे, सुपरवायझर मधले काही पोस्ट आहे, तिकडे प्रोफेशनल नॉलेज मध्ये आहे किंवा जनरल सायन्स म्हणून आपल्याला विचारला जाणार आहे. पण जनरल सायन्स मध्ये जर मी म्हटलं तर काय काय येणार आहे? एक्सक्लुसिव्ह सिलेबस आहे. फिजिक्स असेल, बायोलॉजी, बॅलन्स डाएट किंवा व्हिटॅमिन्स, केमिस्ट्री एवढ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला प्रायमरी विचारला जाईल. विशेष करून हा सिलेबस ज्युनियर टेक्निशियन, प्रिंटिंग, कंट्रोल आणि वर्कशॉप ह्यांच्याशी रिलेटेड विशेष करून आपल्याला हा बघायला भेटेल. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं गोल्डन ट्रायड. ट्रायड जे म्हटलं जातं, युनिव्हर्सल कोर, सगळ्यात महत्वाचे पार्ट जे असतील जे सगळीकडेच आहे. जनरल अवेअरनेस आहे, लॉजिकल रिझनिंग आहे, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आहे. एवढ्या गोष्टी अशा आहेत 3 की ह्या सगळ्या म्हणजे पार्ट टेक्निकल पासून सगळीकडे लागणार आहे. मी म्हटलं जर आपण कन्सिडर केलं समजा SOA ज्युनियर ऑफिस असिस्टंट, तर अशा केसमध्ये मात्र आपल्याला याच्या सोबत सोबत इंग्लिशवाला पार्ट जो आहे तो एक यामध्ये विषय ऍड होतो. ठीक आहे, क्लिअर आहे. या व्यतिरिक्त प्रोफेशनल नॉलेज आहे पोस्ट असेल त्याचा. त्यानंतर रोल स्पेसिफिक हे तुम्हाला वेगळे करावे लागतील. आणि जनरल सायन्स, जनरल अवेअरनेस हे मात्र आपल्याला काही पोस्टसाठी आवश्यक असतील. ओके का? मग हे सगळं सर याच्याबद्दलचं स्टडी मटेरियल किंवा याबद्दलची अजून माहिती कुठे भेटेल, काय भेटेल? तर मित्रांनो याचे डिटेल अपडेट तुम्हाला वेळोवेळी ॲपमध्ये देण्यात येतील. इंग्लिश पिटारा युट्यूबवरती तर तुम्हाला भेटतीलच, याला सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला. इंग्लिश पिटारा नावाचं एक ॲप आहे आणि महासरल एज्युकेशन नावाचं एक ॲप आहे. हे दोन्ही ॲप तुमच्याकडे ठेवा. इंग्लिश पिटारा ॲप आहे, हे कसं डाउनलोड करायचं? टेस्ट सिरीज तुम्हाला फक्त याच्यात भेटणार आहे. मग याच्यात कसं डाउनलोड करायचं बघा. पहिलं तर प्ले स्टोअर ओपन करा. त्याच्यानंतर इंग्लिश पिटारा सर्च करा. दोन्ही नाव जोडलेलं असेल. यामध्ये सिलेक्ट ॲप, ते ॲप सिलेक्ट करा आणि सिलेक्ट केल्यानंतर इन्स्टॉल करा आणि इन्स्टॉल झाल्यानंतर ओपन करा. ह्या पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी ॲप जे आहे ते डाउनलोड करता येईल. ओके का? तो करन्सी नोट प्रेस बद्दलचे सिलेबसची माहिती आताच एवढी मिळाली तेवढी तुमच्या समोर शेअर केली आहे. सोबत यातलं कंटेंट अजून काय काय पाहिजे किंवा अजून याच्याबद्दल कोणते व्हिडिओज पाहिजे ते सुद्धा कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. अजून काही डाऊट असतील त्याबद्दल नक्कीच तुम्हाला वेळोवेळी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाईल. 19 तारीख पुन्हा एकदा सांगतो, 19 मे ही लास्ट डेट आहे. तेव्हा त्या डेटच्या अगोदर तुम्ही फॉर्म भरून टाका. फॉर्म भरताना काही अडचण येत असेल तर तुम्ही तेवढं फक्त कमेंटमध्ये कळवा, तुम्हाला उत्तर भेटून जाईल. थँक्यू व्हेरी मच.